हॅलो हॅलो ताई. अगं ताई ऐक ना, मला ना एक महत्वाचं बोलायचं होतं. तू फ्री आहेस का? हा मयुरी बोल ना. अगं फ्रीच आहे मी, पण इतकं महत्वाचं काय काम काढलं ग बाई तू? अगं काही नाही ग, ते काय आहे ना, काल मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. ती ना ग्राहकाची नावं रजिस्टरवर लिहत होती. आधी तर मला कळलंच नाही बया. तर मग मी तिला विचारलं, तर तिने मला सांगितलं की मी सर्व ग्राहकाची माहिती याच्यावर लिहून काढते. आणि काय ग, अजून तिला काहीतरी विचारणारच होते. तितक्यात माझ्या सासूबाईचाच फोन आला. त्या गडबडीत मी सर्व विसरले, खरंच सांगते. हा ग, म्हणजे तुला बुक किपिंग बद्दल माहिती करायचंय असं बोल ना. काय 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 बोललीस? काय बुक किपिंग. अगं म्हणजे काय? अगं बुक किपिंग म्हणजे हिशोब ठेवणं. म्हणजे तुझ्याकडे किती गिरायक आले, त्यांनी कितीची खरेदी केली, त्यांनी तुला किती पैसे दिले, हे सगळं एका रजिस्टरमध्ये लिहून ठेवणं म्हणजे बुक किपिंग. कळलं? याच्यामध्ये ना तुझा खूप फायदा आहे. अगं पण यात माझा काय फायदा? सांगते. यामुळे ना तुला तुझ्या खर्चाचा अंदाज येतो की दररोज तुझा किती खर्च होतो. बरं, तुझ्या किती वस्तू विकल्या जातात ते प्रत्येक ग्राहकामागे याचाही तुला अंदाज येतो. आणि त्याच्यातून तुला कळतं की तुझा किती आहे नफा आणि किती आहे तोटा. आणि समजा जर एखाद्या महिन्यात तुझ्या प्रोडक्ट मागे जास्ती खर्च झाला असेल, तर तो खर्च आटोक्यात कसा आणायचा हे तुला नक्की कळेल. आणि ते तुझा आपोआपच तुला समजेल. आणि मग त्यानंतर तुझा अजून फायदा होईल पुढच्या महिन्यासाठी. आलं लक्षात? हो ताई, यात तो खूपच फायदा आहे. म्हणजे मी याची सुरुवात आजपासूनच लिहायला करणार. हो, तू आजपासूनच लिहायला सुरुवात कर हे. आणि ह्याच्यामध्ये ना तुला कर्ज घ्यायला पण फायदा होईल. अगं पण ताई, कर्ज घेताना काय फायदा ग? अगं मग आहे ना. आता तू जे काही बुक किपिंग करते ना, जो डेटा तू ठेवते ना, तोच वित्तीय संस्थांना लागतो. जेणेकरून तुझी कर्ज मर्यादा आणि तुझे EMI म्हणजेच तुझे हप्ते तू किती फेडू शकशील, कितपत फेडू शकशील, हे वित्तीय संस्था निर्णय घेतात ह्या गोष्टीचा. आणि मग तुला इझिली कर्ज भेटू शकतं. बरं, यात तर खूपच फायदा आहे ग ताई, है ना? मग खूप फायदा आहे. आणि हे बुक किपिंग म्हणजे अगदी सोपं आहे. असं नाही की फार कठीण आहे. एका बाजूला तुझा खर्च आणि एका बाजूला तुझी सगळी मिळकत, हे जर असं केलं तर तुला एकदम सोपं पडणार ते लिहायला. आणि तुझा नफा तोटा तुला योग्य रीतीने समजेल. आजपासूनच तू ते लिहायला चालू कर. हो ताई, याची सुरुवात मी आत्ताच करते. थँक्यू ताई. अगं थँक्यू कशाला ग? अजून काय अडलं तर विचारू शकते तू मला. चल आता मी फोन ठेवते, मला ना स्वयंपाक करायचा. हो चल मी ताई, जाते. हो ठीक आहे. बाय.